नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण 15वा चॅप्टर ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा चॅप्टर आपण संपवलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनामिक्स. ह्या चॅप्टरला कंपल्सरी मार्क्स आहेत 6 आणि विथ ऑप्शन याला मार्क्स आहेत 8. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एनर्जीचे जे डिफरंट फॉर्म्स आहेत, हे फॉर्म्स फिजिकल किंवा केमिकल चेंजेस त्यांच्यामध्ये घडून येत असताना एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कशा प्रकारे कन्वर्ट होतात, ट्रान्सफॉर्म होतात, त्याचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात आपल्याला माहिती आहेत एनर्जीचे जे डिफरंट फॉर्म्स आहेत. बघा या ठिकाणी मी लिहिलेले आहेत डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी कोणकोणते आहेत. कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, and so many other forms of energies. These energies we cannot created or destroyed. ह्या एनर्जीला आपण किंवा ह्या एनर्जीची आपण निर्मिती करू शकत नाही किंवा तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही. फक्त आपण काय करू शकतो, वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. फक्त एका फॉर्ममधल्या एनर्जीला आपण ह्या दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. लक्षात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एनर्जी. तर या ठिकाणी एनर्जी ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज इट्स कॅपॅसिटी टू डू द वर्क. जी बॉडीची कॅपॅसिटी आहे वर्क करण्याची, लक्षात, त्या फॉर्मला आपण म्हणतो त्याची एनर्जी. एनर्जी ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज इट्स कॅपॅसिटी टू डू द वर्क. आणि हे एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर जी घ्यायची ती आहे थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन काय असेल. तर ह्याच्या अगोदर आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये बघा 2 टाईप्सच्या सेल्स घेतल्या होत्या, इलेक्ट्रोलायटिक सेल आणि व्होल्टाइक किंवा गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये आपण करत होतो. तर व्होल्टाइक सेलमध्ये किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करत होतो. किंवा ते डिव्हाइस एक असा आहे, डिव्हाइस ज्याला आपण गॅल्व्हॅनिक सेल म्हणतो, दॅट कन्व्हर्ट्स द केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड इलेक्ट्रोलायटिक सेल इज अन डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो एनर्जीचं, वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि हे ट्रान्सफॉर्म होत असताना एनर्जीचं एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीममध्ये कोणते बदल घडून आणलेले आहेत, फिजिकल चेंजेस घडलेत का केमिकल चेंजेस घडलेत. अच्छा, ह्याचा अभ्यास फिजिकल केमिस्ट्रीच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो, दॅट ब्रँच इज कॉल्ड थर्मोडायनॅमिक्स. तर या ठिकाणी आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक्सबद्दल माहिती घ्यायची. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणजे यामध्ये आपण एखाद्या सिस्टीममध्ये किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शन घडून येत असताना किंवा केमिकल चेंज होत असताना जो काही त्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स, एनर्जी ट्रान्सफॉर्म आपल्याला दिसून येतो, त्या ट्रान्सफॉर्मेशनचा अभ्यास थर्मोडायनॅमिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो, दॅट ब्रँच इज कॉल्ड केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर अशा आपल्याला ह्या 2 अगोदर आपण डेफिनेशन्स घेऊयात, थर्मोडायनॅमिक्स अँड केमिकल थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये जो काही भाग दिलेला आहे तो भाग तेवढा काही समजून सांगण्यासारखा नाही आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपण घेऊयात थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन. थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. केमिकल आणि फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स होत असताना त्यांच्यामध्ये जे काही एनर्जी चेंजेस घडून येतात, त्या एनर्जी चेंजेसचा अभ्यास ज्या फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये केला जातो, दॅट ब्रँच इज कॉल्ड थर्मोडायनॅमिक्स. या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन घेऊ शकतात. या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रँच वन ऑफ द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच कन्सर्न विथ द स्टडी ऑफ एनर्जी चेंजेस ड्युरिंग द फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन्स होत असताना एखाद्या सिस्टीममध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी चेंजेस घडून येतात,
त्याचा अभ्यास ज्या फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये केला जातो, दॅट ब्रँच इज कॉल्ड थर्मोडायनामिक्स. त्याच्यानंतर तुम्हाला दिले काही पॉईंट्स दिलेत बघा. दिस थर्मोडायनामिक स्टडी, आपण थर्मोडायनामिक्सचा अभ्यास एखाद्या सिस्टीमवर करत असताना, एखाद्या बॉडीवर करत असताना लक्षात फक्त की एनर्जी चेंजेस कसे होतात ह्याचा आपण अभ्यास करतो, पण दॅट स्टडी डज नॉट कन्सर्न विथ द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. ह्या थर्मोडायनामिक स्टडीवरनं आपण ती केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल ट्रान्सफॉर्मेशन ह्याचा रेट कसा आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन ही स्लो आहे, मीडियम रेटने किंवा मॉडरेट रेटने ती घडते किंवा फास्ट घडते. लक्षात, म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनचा रेट कसा आहे, स्लो आहे, मॉडरेट आहे का फास्ट आहे, हे आपण थर्मोडायनामिक स्टडीवरनं सांगू शकत नाही. आणखीन एक ह्याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे बघा. इट डज नॉट गिव्ह द आयडिया अबाउट द मेकॅनिझम ऑफ द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ही कोणत्या मेकॅनिझमने घडते हे सुद्धा आपण थर्मोडायनामिक स्टडीवरनं सांगू शकत नाही. मीन्स दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ द थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये काय घेऊ शकतो मग आपण लिमिटेशन्समध्ये? इट डज नॉट गिव्ह द एनी आयडिया अबाउट द रेट ऑफ द रिॲक्शन अँड इट डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट द मेकॅनिझम ऑफ दॅट रिॲक्शन. तर या ठिकाणी केमिकल थर्मोडायनामिक्सची जर तुम्हाला डेफिनेशन पाहिजे असेल तर केमिकल थर्मोडायनामिक्स, it is the branch of thermodynamics which concerned with the energy changes in the chemical transformation. केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीममध्ये किंवा त्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी चेंजेस घडून येतात त्याचा अभ्यास आपण थर्मोडायनामिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये करतो, दॅट ब्रँच इज कॉल्ड केमिकल थर्मोडायनामिक्स. केमिकल थर्मोडायनामिक्स काय आहे? इट इज द ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स विच कन्सर्न विथ द study of energy transformations during the chemical changes. लक्षात, केमिकल थर्मोडायनामिक्सचं डेफिनेशन पाहिजे असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इट इज द ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स विच कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस, विच कन्सर्न विथ द स्टडी ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स इन केमिकल चेंजेस ऑर इन केमिकल रिॲक्शन्स. तर या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन्स जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी लिमिटेशन्स तुम्ही लिहून घ्या. थर्मोडायनामिक्स डू नॉट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द रेट ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. सेकंड, इट डज नॉट टेल्स अबाउट द मेकॅनिझम ऑफ द प्रोसेस. अँड थर्ड, इट इज अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. इट इज नॉट अ मायक्रोस्कोपिक सिस्टीम. म्हणजे आपण पूर्ण बॉडीवर, पूर्ण सिस्टीमवर ह्याचा अभ्यास करतो, पण ती बॉडी कोणत्या ॲटमपासून बनलेली आहे, मॉलिक्युल्सपासून बनलेली आहे, ह्याच्यावर आपण सेपरेट स्टडी करू शकत नाही. लक्षात, म्हणजे इट इज नॉट अ मायक्रोस्कोपिक सिस्टीम, इट इज अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. तर असे ह्याचे काही 2-4 लिमिटेशन्स असतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट जो घ्यायचा आहे तो पॉईंट असेल की हे थर्मोडायनामिक्समध्ये जे काही वेगवेगळ्या टर्म्स वापरल्या जातात, थर्मोडायनामिक्स स्टडी करत असताना ज्या वेगळ्या टर्म्स वापरल्या जातात त्या वेगळ्या टर्म्स कोणकोणत्या आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत हे आपल्याला घ्यायचे. नेक्स्ट पॉईंट काय असेल मग याच्यामध्ये? टर्म्स यूज्ड इन द थर्मोडायनामिक्स. टर्म्स यूज्ड इन थर्मोडायनामिक्स. ज्या काही डिफरंट टर्म्स आहेत त्याचा आपण थर्मोडायनामिक्समध्ये वापर करतो त्या कोणकोणत्या टर्म्स आहेत? त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे सिस्टीम, सेकंड आहे सराउंडिंग्स, लक्षात. याच्यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी पेज नंबर 63 वर, पेज नंबर 63 वर फिगर नंबर 4.1 मध्ये सिस्टीम अँड सराउंडिंग याची फिगर दिलेली आहे बघा. त्यामध्ये दाखवलेले तुम्हाला एक सिलेंडर ज्याच्यामध्ये गॅस एनक्लोज्ड केलेला आहे, बंद केलेला आहे, आणि हा गॅस एनक्लोज्ड केला आहे विथ द हेल्प ऑफ पिस्टन. त्याच्यामध्ये दिले तुम्हाला कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर इक्विप्ड विथ अ मुव्हेबल पिस्टन ॲज शोन इन फिगर.
4.1. Suppose we undertake study of change in volume of the gas and the amount of energy released or gained by a gas when the pressure is varied by putting certain mass on the piston. या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर दाखवलेले आहे. तर आपण तसं सिलेंडर घेण्याच्याऐवजी सिंपल एक फिगर काढूया. ह्याच्यात हा गॅस एनक्लोज केलेला आहे आपण. दिस इज द पिस्टन आणि हा असेल गॅस, ज्याच्यावर आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टडी करायची. म्हणून ह्या गॅसला काय म्हणणार आपण? इट इज अ सिस्टीम. हे पिस्टन आहे. ह्या पिस्टनच्या सहाय्याने किंवा ह्या पिस्टनवर वेट्स ठेवलेले आहेत. लक्षात, त्याचे वेट्स ठेवलेले त्याच्यावर. त्याला म्हणतो आपण पिस्टन. ह्या पिस्टनवरचे जसे जसे आपण वेट ह्या पिस्टनवर ठेवत जाऊ तसं पिस्टन काय होईल? डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल. कारण वजन त्यावरचं वाढेल. वजन वाढेल म्हणजेच पिस्टन काय होईल? हळूहळू खालच्या डायरेक्शनने ढकलल्या जाईल. आणि मग त्या गॅसवरचं प्रेशर काय होईल? ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढेल. प्रेशर वाढल्यानंतर याचं व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. कारण अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ प्रेशर आणि व्हॉल्यूम किंवा यालाच म्हणतो आपण PV इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट इज द बॉयल्स लॉ. बरोबर आहे. प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. आणि प्रेशर कमी केले की व्हॉल्यूम वाढेल. तर या ठिकाणी याच्यावरचं वेट आपण काढत जाऊ. एक 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 वेट काढल्यानंतर याच्यावरचं मास कमी केल्यानंतर पिस्टनवरचं मास वाढवल्यानंतर पिस्टन काय होईल? डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली सरकेल. आणि ह्याच्यावरचं एक एक वजन जर आपण कमी करत गेलं, मास जर कमी करत गेलं, तर पिस्टन कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होईल? अपवर्ड डायरेक्शनने. म्हणजे याच्यावरचं मास कमी झाल्यानंतर गॅसचं प्रेशर काय होईल? वाढेल. आणि तो पिस्टनला काय करेल? अपवर्ड डायरेक्शनने वर ढकलेल. बरोबर. तर या ठिकाणी म्हणजे ह्या गॅसचं या ठिकाणी काय होते? कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन. पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनने आलं म्हणजे त्यावरचं मास जर आपण वाढवलं तर गॅसचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन होईल किंवा गॅस हा कॉम्प्रेस होईल. म्हणजे व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. बरोबर आहे. आणि मास जर ह्याच्यावरचं आपण कमी करत गेलं तर गॅसचं प्रेशर काय करेल? हा गॅस जे एनक्लोज केलेला आहे हा गॅसचं प्रेशर काय करेल? ह्या पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनने पुश करेल वर. आणि गॅसचं काय होईल? एक्सपान्शन होईल. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ गॅस इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड ड्युरिंग द कॉम्प्रेशन ऑफ दॅट गॅस व्हॉल्यूम डिक्रीजेस. या ठिकाणी PV इक्वल टू कॉन्स्टंट किंवा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/V. तर ह्या ठिकाणी आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टडी जी करायची आहे ती कशावर करायची? ह्या गॅसवर. लक्षात. म्हणून दॅट गॅस इज कन्सिडर्ड ॲज अ सिस्टीम. आणि ह्याला सोडून बाकीचा जो भाग दाखवलेला आहे बघा, राहिलेला जो भाग आहे याच्या बाजूचा पूर्ण रिमेनिंग पार्ट ऑफ युनिवर्स दॅट इज आउटसाइड द सिस्टीम दॅट इज कॉल्ड सराउंडिंग. ह्या बाहेरच्या भागाला काय म्हणतो आपण? सराउंडिंग. लक्षात. म्हणजे ज्याच्यावर थर्मोडायनॅमिक स्टडी केले जाते दॅट इज वन ऑफ द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज सिलेक्टेड फॉर द स्टडी ऑफ thermodynamics, that is called system, and the remaining part of the universe outside the system is called surroundings. तर या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहेत पहा. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन हा शब्द नाही आठवला तर स्टडी लिहायचं आहे. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. युनिवर्सचा आपण असा एक पार्ट घेतला आहे ज्याच्यावर आपल्याला काय करायची आहे? थर्मोडायनॅमिक स्टडी करायची आहे. That part of universe is called system, and the all other parts of the universe outside the system किंवा the remaining part of the universe except system that is called surroundings. तर अशा ह्या दोन डेफिनेशन असतील. ते या ठिकाणी तुम्हाला दिले. आउटसाइड द सिस्टीम जो भाग आहे तो काय असेल? सिलेंडर असेल, रूम असेल
किंवा आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशनसाठी जर थांबलेला असाल तर आपणही कशामध्ये येऊ, सराउंडिंगमध्ये. लक्षात, म्हणजे सिस्टीमला सोडून जो काही भाग राहिलेला असेल लक्षात तो कशात इन्क्लूड होईल, त्याच्या सराउंडिंगमध्ये. आणि ज्याच्यावर आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टडी करायची त्याला म्हणतो आपण सिस्टीम. लक्षात, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, स्टडी ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस अँड द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड ऑर गेन बाय अ गॅस. व्हॉल्यूममध्ये बदल घडतो आणि एनर्जीमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल घडून येतो. तर तो बदल काय घडतो लक्षात, एनर्जीमध्ये कशा प्रकारे बदल घडून येतो ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. गॅसची एनर्जी जी आहे लक्षात, ती कसे बदलते आणि तिचा अभ्यास त्या ठिकाणी एनर्जी चेंजेसचा अभ्यास आपण करतो. म्हणून गॅसवर आपण ही स्टडी करायला लागलो. ज्या युनिवर्सचा भाग आपण घेतलाय, ज्याच्यावर आपण थर्मोडायनॅमिक स्टडी करायला लागलो, दॅट इज कॉल्ड द सिस्टीम. अँड द ऑल अदर पार्ट्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड द सराउंडिंग्स. तर या ठिकाणी हे झालं सिस्टीमबद्दल. त्या ठिकाणी समजलं का तुम्हाला, कॉम्प्रेशन जर झालं गॅसचं तर ह्या ठिकाणी काय होते, त्याचं व्हॉल्यूम कमी होईल. आणि एक्सपान्शन जर झालं गॅसचं तर त्याचं व्हॉल्यूम वाढेल. लक्षात, आणि हे एक्सपान्शन कॉम्प्रेशन होत असताना देअर ऑल्सो टेक्स प्लेस द एनर्जी चेंजेस. लक्षात, आणि ह्या एनर्जी चेंजेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण निवडलेला आहे गॅस. देअरफॉर दॅट इज कॉल्ड सिस्टीम. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला टाइप्स ऑफ सिस्टीम्स किती आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम्स. 3 टाइप्सच्या सिस्टीम आहेत. दॅट इज द ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीममध्ये किंवा टाइप्स ऑफ सिस्टीममध्ये आपल्याला 3 टाइप्स घ्यायचे. टाइप्स ऑफ सिस्टीम. देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम. ओपन सिस्टीम, second closed system, and third type isolated system. असे सिस्टीमचे 3 टाइप्स असतील. तर या ठिकाणी तुम्हाला हॉट वॉटर इन अ ओपन बीकर. आता हे आहेत वेपर्स. दॅट इज द मॅटर. कारण हा मॅटर हे आहे घेतलेलं हॉट वॉटर. म्हणजे मॅटर कोणतं, याच्यामध्ये वॉटर हे मॅटर आहे. वेपर फॉर्ममध्ये ते सराउंडिंगमध्ये निघून जाते. दॅट इज द मॅटर. आणि या ठिकाणी एनर्जी सुद्धा काय होते, याचे सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होते. लक्षात, बिकरच्या वॉल्समधनं एनर्जी काय होते, बाहेर पडते. त्या ठिकाणी आपण ह्या बिकरवर जे आहे, दिस इज द ओपन बिकर. हे बिकर कसं आहे, ओपन बिकर आहे. त्याच्यानंतर जर आपण घेतलंय सेकंड, ह्या बिकरवर समजा आपण दिस इज ऑल्सो हॉट वॉटर, पण ह्याच्यावर आपण काय केलंय, कव्हरिंग ठेवलेलं आहे. बिकर कसं केलेलं आहे, आपण क्लोज केलेलं आहे. therefore matter cannot be exchange with surrounding. म्हणजे मॅटर कुठं राहील, त्या बिकरच्या आतमध्येच राहील. हे जे वेपर्स आहेत, ज्याला आपण काय म्हणले, वेपर्स, वॉटर वेपर्सला काय म्हणले आपण, मॅटर. एनर्जी मात्र काय होईल, सराउंडिंग मध्ये पास होईल बाय द वॉल्स ऑफ बिकर. आणि थर्ड घेणार आहोत आपण इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये आपण ह्या बिकरला काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. दिस इज द इन्सुलेटिंग मटेरियल. ह्याच्यामध्ये एनर्जी सुद्धा एक्सचेंज होणार नाही, म्हणजे ह्या इन्सुलेटिंग मटेरियलच्या बाहेर पडणार नाही. आणि वॉटर वेपर सुद्धा ह्या इन्सुलेटिंग जे मटेरियल घेतलं आपण त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. तर असे तुम्हाला
ओपन कपमध्ये हॉट टी दाखवलेला आहे. नंतर क्लोज्ड सिस्टीममध्ये ऑन कप सॉसर इज प्लेस्ड, म्हणजे कपावर काय ठेवलेले आहे, बशी, त्याला म्हणतो आपण क्लोज्ड सिस्टीम. आणि कप अँड सॉसर दे आर एनक्लोज्ड इन अ इन्सुलेटिंग मटेरियल, दॅट इज द आयसोलेटेड सिस्टीम. तर ते एक्झाम्पल घ्या. बिकर एक्झाम्पल घ्या. लक्षात, हॉट वॉटर इन अ ओपन बिकर, हॉट वॉटर इन अ क्लोज्ड बिकर, हॉट वॉटर put in a insulating material, that is the isolated system. कोणते एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही? हॉट टी लिहा, हॉट वॉटर लिहा, हॉट मिल्क लिहा, हॉट कॉफी लिहा. लक्षात, कोणते एक्झाम्पल घेऊ शकता? ओपन जर बिकरमध्ये घेतलं किंवा नुसते कपमध्ये घेतले, दॅट इज कॉल्ड ओपन सिस्टीम. आणि दॅट ओपन सिस्टीम म्हणजे काय? तर अ सिस्टीम विच एक्सचेंजेस matter as well as energy with the surrounding सोबत जी सिस्टीम मॅटर आणि एनर्जी दोन्ही एक्सचेंज करते, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ओपन सिस्टीम. मीन्स या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल द्या, हॉट वॉटर इन अ ओपन बिकर और हॉट टी इन अ कप. लक्षात, कोणते एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी? हॉट कॉफी इन अ कप, हॉट मिल्क इन अ कप. असं नाही की कोणतंही त्या पुस्तकात दिलेले एक्झाम्पलच तुम्ही लिहा. लक्षात. त्याच्यानंतर क्लोज सिस्टीमची डेफिनेशन काय होईल? अ सिस्टीम विच एक्सचेंज ओनली एनर्जी अँड नॉट द मॅटर विथ द सराउंडिंग्स, दॅट सिस्टीम इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता हॉट टी कवर्ड विथ सॉसर, म्हणजे हॉट टी इन अ कप कवर्ड विथ सॉसर, म्हणजे गरम चहा जो आहे कपामधला त्याच्यावर कवरिंग कोणतं ठेवलेले, आपण बशी ठेवलेली आहे. किंवा या ठिकाणी लिहायचे हॉट वॉटर इन अ क्लोज्ड बिकर. हॉट वॉटर घेतले आपण कशामध्ये? क्लोज्ड बिकरमध्ये. म्हणजे या ठिकाणी मॅटर बाहेर पडते का? त्या ठिकाणी मॅटर एक्सचेंज होत नाही सराउंडिंग सोबत, मॅटर आतमध्येच राहील, कारण ते बिकर आपण काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. म्हणजे वॉटर वेपर्स त्यामधनं बाहेर पडू शकत नाही. बट एनर्जी कॅन एक्सचेंजेस विथ द सराउंडिंग. एनर्जी मात्र काय होईल? थ्रू द वॉल्स ऑफ बिकर्स. त्या बिकर्सच्या वॉल्समधनं मात्र एनर्जी काय होईल? सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होईल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय लिहायचे तुम्ही? हॉट वॉटर इन अ क्लोज्ड बिकर किंवा हॉट टी कवर्ड विथ सॉसर, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ क्लोज्ड सिस्टीम. त्याच्यानंतर आयसोलेटेड सिस्टीम. A system which cannot exchange matter as well as energy with the surrounding. Isolated system म्हणजे अशी सिस्टीम याच्यामध्ये बघा मॅटर सुद्धा बाहेर पडणार नाही इन्सुलेटिंग कव्हरिंगच्या बाहेर, किंवा सराउंडिंग मध्ये एनर्जी सुद्धा बाहेर पडणार नाही, कारण ह्याला कव्हर केलं कशाने? आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे त्याच्यामधनं मॅटर बाहेर पडू शकत नाही आणि एनर्जी बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता हॉट टी इन अ थर्मास फ्लास्क. काय लिहायचं ठिकाणी एक्झाम्पल? हॉट टी इन अ थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्कचं एक्झाम्पल माहिती आहे आपण. थर्मास फ्लास्कमध्ये जर गरम चहा ठेवला तर तो कितीही वेळ तो गरम राहील. म्हणजे ह्याचा मिनिंग काय? मॅटर किंवा एनर्जी ह्याच्यामधनं आयसोलेटेड सिस्टीम मधनं सराउंडिंगमध्ये पास होत नाही किंवा एक्सचेंज होत नाही. लक्षात. तर अशा ह्या 3 सिस्टीम झाल्यात: ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. तर ह्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल घ्यावं लागते. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. सिस्टीमच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत किंवा सिस्टीमच्या प्रॉपर्टीज किती आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन्स. There are 2 properties of the system, that is extensive property and intensive properties. Extensive properties and second intensive properties. ह्या दोन्ही प्रॉपर्टीज आपल्याला सिस्टीम बद्दल घ्यायच्या.
ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतो आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच व्हॅल्यू और विच मॅग्निट्यूड डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. एखाद्या सिस्टीममध्ये आपण अमाऊंट ऑफ मॅटर किती घेतलेला आहे त्या व्हॅल्यूवर जी प्रॉपर्टी सिस्टीमची डिपेंड असते, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम, दॅट इज कॉल्ड द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे जी कशावर डिपेंड असेल, अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असेल, त्याची व्हॅल्यू. लक्षात. याच्यामध्ये एक्झाम्पल काय येईल, मास, वॉल्यूम, इंटरनल एनर्जी. एक्झाम्पल्स इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे, वॉल्यूम, मास, इंटरनल एनर्जी, त्यानंतर हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स, हीट कॅपॅसिटी, number of moles. These are the examples of extensive properties. म्हणजे ह्यांच्या ह्या प्रॉपर्टीज अशा प्रॉपर्टीज आहेत, वॉल्यूम असेल, मास असेल, इंटरनल एनर्जी असेल, हीट कॅपॅसिटी असेल, नंबर ऑफ मोल्स. ह्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असतात. देअरफॉर दिस प्रॉपर्टीज आर कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय. A property of a system whose value does not depend upon the amount of matter taken in a system. म्हणजे दोन्ही डेफिनेशन एकमेकांचे कसे आहेत, अपोजिट. अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन अ सिस्टीम. ही सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे जी अमाऊंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडंट असते, म्हणजे डिपेंडंट नसते. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याच्यामध्ये एक्झाम्पल येतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये. प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट एक्सेट्रा. त्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात. एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, surface tension, melting point, boiling point, etc. तर यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहूयात. पहा, आपण वॉटरची क्वांटिटी समजा, क्वांटिटी ऑफ मॅटर आपण किती घेतले, 10 ml घेतले, 50 ml, 100 ml, 500 ml, 1000 ml. आता ह्यामध्ये क्वांटिटी काय केली आपण, वाढवत नेली, बरोबर आहे. 10 ml, 50 ml, 1000, 100 ml, 500 ml, 1000 ml. या ठिकाणी अमाऊंट ऑफ मॅटर आपण काय केले, वाढवत नेले, बरोबर आहे. पण या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट ही अशी प्रॉपर्टी आहे की दॅट डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर टेकन इन अ सिस्टीम. एका सिस्टीममध्ये आपण 10 ml, 50 ml, 100 ml, 500 ml आणि 1000 ml अशा आपण काय घेतल्यात, वेगवेगळ्या अमाऊंट घेतल्यात मॅटरच्या. पण अमाऊंट आपण किती घेतली तरी त्याचा बॉइलिंग पॉईंट मात्र वॉटरचा किती येणार आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड. रूम टेम्परेचरला जर आपण बॉइलिंग पॉईंट त्याचा कॅल्क्युलेट केला, डिटरमाइन केला, तर तो किती येणार आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे ही बॉइलिंग पॉईंट ही अशी प्रॉपर्टी आहे दॅट डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर टेकन इन अ सिस्टीम. मॅटरची अमाऊंट किती घेतली आपण, 10 ml घेतली, 50 ml घेतली का 1000 ml घेतली, ह्या अमाऊंटवर ही व्हॅल्यू डिपेंडंट नसते. कितीही क्वांटिटी तुम्ही वॉटरची घ्या, बॉइलिंग पॉईंट मात्र कसा असणार आहे, त्याचा रूम टेम्परेचरला फिक्स असणार आहे आणि तो असेल 100 डिग्री सेंटीग्रेड. देअरफॉर बॉइलिंग पॉईंट इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. लक्षात.
त्याच्यानंतरचा जो भाग आहे स्टेट फंक्शनचा आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.